तर मित्रांनो समथिंग झाले रात्रीचे 1:30 आणि आम्ही करतोय तयारी उद्याची गुढीपाडव्याची. सो गुढीपाडव्याची तयारी बघू शकतो तुम्ही. गुढीपाडव्याची तयारी चालू आहे आमची. समथिंग आम्ही आलो काहीतरी 11:30ला आम्ही आलो रांगोळी काढायला. तर मम्मीला बोलवलं, दादा नाही मम्मी आणि दिदी आली ती. तर बोललो आपण जरा मदत करू मम्मीला पण. सो आपण पण घेतले जरा मम्मीला मदत करायला. तर रांगोळी झाली आहे. 1:30 वाजले, अजून फक्त अर्धा तास होईल. अर्धा तास लागेल आम्हाला. म्हणजे तसं 20 मिनिटाचं काम आहे, अजून थोडं बाकी आहे डिझाईन करायची. मग झालं मग रांगोळी डन. सो उद्या आमच्या इकडे गुढीपाडव्याला शोभायात्रा असते. तर शोभायात्रासाठी आमची तयारी चालू आहे. शोभायात्रामध्ये आता उद्या मस्त थंडगार पन्ना म्हणजे वसंत पेय आम्हाला प्यायला भेटेल. तर जे जे कलाकार राहतात ते शोभायात्रेमध्ये येऊ शकतात इथे. थोडंसं बाकी जास्त वेळ लागणार नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो ना पुढे. आता एंड करायला येते. मी बनवला का नाही स्टार्टिंगला, कारण मला टाईम भेटला. माझ्या हातून फुल रांगोळीने मागले नाही. पण मी पण रांगोळी करत होतो, मी पण मदत करत होतो. मी पण मम्मीला मदत केली आहे. मी दिदी बहिणी आणि आई आम्ही चौघून मिळून रांगोळी काढली. झालं थोडंसं बाकी. तुम्हाला दाखवतो पुढे एंड फायनल दाखवतो रांगोळी कशी आहे ती. आणि डायरेक्ट मग आपण सकाळी भेटू. तुम्हाला सकाळी दाखवेन. हा ब्लॉग नंबर 4. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा ब्लॉग. चला. सो किती वाजलेत माहिती आहे? समथिंगचे 2:14 झालेत. रात्रीचे 2:14 आलेत. सो बॅक साईडला बघू शकता, या साईडला आम्ही रांगोळी काढली आहे. तर आता उद्या सकाळी आपला वसंत पेय म्हणजे शोभायात्रा आहे. तर जे कळव्यामध्ये राहतात ते येऊ शकतात. शोभायात्रेचा लाभ घ्या. तुम्हाला मस्त थंडगार पेय हे पन्ना प्यायला भेटेल, वसंत पेय. चला मग आता वाजले 2:14. आता घरी जाऊ. थकलोय. सकाळी थांब ना जरा. सकाळी आपल्याला जायचं बाहेर. आपण उद्याचा ब्लॉग तुम्हाला दाखवू. उद्या कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे. सकाळी गुढीपाडवाचा जो ब्लॉग आहे तो रेडी आहे. आता बनवायला चालू केला आहे. रात्रीची 12 वाजता चालू केला आपण ब्लॉग बनवायला. तर आपल्या मम्मीने खूप मेहनत केली आहे रांगोळी काढायला. रांगोळी तुम्हाला दाखवली आहे फोटोमध्ये कशी आहे. रांगोळी आवडल्यास लाईक करा नक्की आणि कमेंट करा रांगोळी कशी आहे ते. सो चला मित्रांनो, भेटू आता उद्या सकाळी. तर मित्रांनो काल संध्याकाळी नाही, काल रात्री अरे कहना क्या चाहते हो बघितला तर आपल्याला वाजले 2. घरी जाऊन झोपायला वगैरे. सो झालं आहे, झोप वगैरे झाली. आता वाजले समथिंग 8 वाजलेत. तर आता आपण चाललो म्हणजे बघू म्हणजे तयारी काही बाकी आहे का. तर आपण काही थांबणार तर नाही आहे. आपल्याला पन्ना घ्यायचं आहे. पन्ना त्या मोटर घेऊन गेले, पन्ना घेऊ आणि मग घरी येऊ, तयारी करू, आपण जाऊ बाहेर. मग चालतो आम्ही. आता आपण घरी येऊ. पहिले बघू पन्ना भेटताय का. पन्ना घेऊ, जरा गाडीला फडका मारू, गाडीला हार वगैरे बांधू, तयारी करू. समथिंग 9 वाजता आपल्याला यायचं बाहेर. सोबत बघू आणि मग निघू, बाहेर जाऊ. चला तुम्हाला दाखवते का पुढे आपलं काय आहे किंवा नाही बाकी आहे. कालची रांगोळी काढली ती बघू असं काही कशी दिसते. चला. सो मित्रांनो, रांगोळी बघितली कशी दिसते. सकाळी रात्री कुत्र्याने अख्खी ती खराब केली चालून. तर आता बघू. आता पन्ना तर नाही, पन्ना थोड्यानंतर भरू. कारण आता भरून बनवून ठेवलं आहे. तर दादा बोलला जरा थांब. तर बघू आता घरी जातो. मग पहिले हे घेतो, पैसे घेतो. आपण जाऊ आज श्रीखंड खाऊया. तर श्रीखंड घ्यायला जाऊ आपण पहिले. आता पण मम्मीला जरा टेन्शन नाही होणार. वाजले 8 ना, मग लवकर जाऊन येऊ. श्रीखंड वगैरे घेऊ जरा आणि मग गाडीला हार वगैरे बांधू आणि मग तुम्हाला दाखवू आजचा ब्लॉग श्रीखंड. आता मित्रांनो श्रीखंड घेऊन तर आपण आलो आहे. आता वाजले समथिंग 8:45. तर तयारी करू पहिले. बघू पन्ना घेऊ आणि मग घरी येऊन थोडं पन्ना देऊन आपण निघू. सगळं तुम्हाला दाखवतो पुढे. आता काय आहे ते सगळं तयारी करू. खूप लेट झालं आहे. तयारी करू आणि मग जाऊ. चला. तर काय मग मित्रांनो कसं दिसते म्हणजे हा खूप जुना होता माझा. समथिंग मी घेतलेला मागच्या वर्षी बड्डेला घेतला मी. तर हा आता घातला आहे, खूप दिवसानंतर घातला. तर ते गाडीचं रेडी. आता फक्त गाडीला हार, पूजा करायची. मम्मी येते खाली, मला बोलली मी येते खाली पूजा करते. मग जा तुझ्या कुठे यायच्या बाहेर ते. सो हार वगैरे बांधू, पूजा वगैरे करू, मग जाऊ गुढीपाडव्याच्या वेळेला. शोभायात्रा आहे तर आता बघू. शोभायात्रा नाही आहे तर बघू, ठाण्याला जायचं आहे आपल्याला. ठाण्याला फिरू वगैरे, दाखवू तुम्हाला पुढे काय आहे ते अजून. आता कसे वाटतं सांगा पहिले. आणि हां, माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सो चला तुम्हाला दाखवतो पुढे आता.
अरे हलते कुठे तुम्ही अरे बघितलं मेसेज बजरंगबली हो बजरंगबली इकडे सो मित्रांनो, चला आपलं पन्ना रेडी आहे. पन्ना घेऊन आपण चालू आता भेटायला. आता आपण चालू पहिले फिरायला. सो फिरता फिरता बघू आता काय काय होतं ते. तर बाईकवर तर आहे आपण, बघू आता. जस्ट वसंत पेय झालं आहे, ती रॅली संपली. रॅलीमध्ये जे वसंत पेय होतं ते आम्ही भरून घरी घेऊन आलो आहे. तर उरलेलं जेवढं ते बघू. असं कैरीचं फ्रेश पन्ना असतं. सो तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण आले असं तुम्हाला पण आवडलं असतं. तर चला आता आपण जाऊ, पहिले हेल्मेट घालू, तयारी करू. आणि आता ठाण्याला जायचं आपल्याला पहिले. तर असं रुटीन असं असेल की आता पहिले आपण ठाण्याला जाऊ, नाश्ता करू. भूक लागली खूप सारी, नाश्ता केला नाही सकाळपासून. तर आता पहिले नाश्ता करायला जाऊ, नाश्ता वगैरे करू. मग नंतर तिथून मग बघू, फिरू जरा, फोटोवर काढू, व्हिडिओवर बनवू. मस्त खूप झाले व्हिडिओ नाही बनवले, तर आउटडोरला व्हिडिओ बनवू मस्त कुर्तावर आपल्या. तर चला दाखवतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, ही होती आमची शोभायात्रा कळव्यामधली. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जास्तीत जास्त मला शेअर करा मित्रांनो. माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो चला भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. हा एक छोटासा व्लॉग होता गुढीपाडव्याचा. सो आता मी आलो बाहेरून, तो मला टाईम नाही भेटला व्लॉग म्हणजे शूट करायला टाईम नाही भेटला थोडा. आम्ही असं लांब फिरत नव्हतो, कळव्यामध्ये होतो थोडं. सो जवळच्या जवळ फिरत होतो, जास्त लांब नाही गेलो. ऊन खूप होतं ना. आत्ता बाहेरून आलो, कपडे चेंज केले, फ्रेश झालो आणि आता जेवायला बसू. आणि आजचा जेवणाचा मेनू आमचा सिम्पल आहे, डाळ भात भाजी खीर आणि श्रीखंड. हे असं मस्त आजचं जेवण आहे. सो जेवण करू आणि आराम करू आणि मग ब्लॉग एडिट करू. ब्लॉग आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटसुद्धा करा की ब्लॉग कसा वाटला आणि रांगोळी कशी वाटली ते नक्की सांगा. चला मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.